नमस्कार. आज आपण बोलणार आहोत स्त्रियांमध्ये खूप कॉमन असलेल्या प्रॉब्लेमबद्दल. पीसीओडी किंवा पीसीओएस हा एक सिंड्रोम आहे. म्हणजे एकच सिम्पटम दिसत नाही तर अनेक इश्यूज एकत्र असतात. मुख्य कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हार्मोनल इम्बॅलन्स. यामुळे ओव्हरीजमध्ये एक व्यवस्थित मॅच्युअर्ड होत नाही आणि ते गाठींच्या स्वरूपात ओव्हरीमध्येच राहतात. त्यालाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी किंवा पीसीओडी असं म्हणतो. कसं ओळखाल आपल्याला पीसीओडी आहे तर लक्षणं त्याची अशी आहेत की इरेग्युलर पिरियड्स हे 2 ते 3 महिने तुमचे डिले व्हायला लागतात. ब्लिडिंग पॅटर्नमध्ये परिणाम होतो. एक तर स्पॉटिंग होतं किंवा हेवी ब्लिडिंग बघायला मिळतं. याचाच परिणाम थोड्या वर्षांनी इनफर्टिलिटीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ ऑन फेस म्हणजे चीनवर किंवा लिप्सवर तुम्हाला अनवॉन्टेड हेअर ग्रोथ दिसून येते. वेट गेन होतं, स्पेशली टमी फॅट, ओटीपोटाच्या ठिकाणी तुम्हाला फॅट वाढलेलं दिसून येतं. लाईफस्टाईलमध्ये अगदी छोटे बदल करून सुद्धा तुम्ही पीसीओडी आटोक्यात आणू शकतात. सर्वात महत्त्वाचं एक्सरसाइज आणि योगासनं. तर योगासनांमध्ये 4 आसनं मी तुम्हाला सांगते. जर ते तुम्ही रोज केले तर पीसीओडी आटोक्यात आणणं फारच सोपं आहे. एक म्हणजे मलासन, सेतुबंधासन, भुजंगासन आणि बटरफ्लाय. हे 4 एक्सरसाइज रोज तुम्ही 10-10 मिनटं नक्कीच करू शकतात. त्याच्यानंतर अश्वगंधा आणि शतावरी ही आयुर्वेदिक काही औषधं आहेत. ही सुद्धा पीसीओडीमध्ये खूप चांगली उपयोगी पडतात. आणि शेवटचं पंचकर्मामधलं बस्ती ही चिकित्सा तर पीसीओडी पूर्णपणे मुळासकट तुमच्या शरीराबाहेर काढू शकते.